गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस. मित्रांनो, आपण ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. यूट्यूबला तुम्ही नीट बायोलॉजीसाठी ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर पाहू शकता. जे विद्यार्थी 11वी फाउंडेशन ऑफलाईन जॉईन करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून यस व्हिडिओ लेक्चर स्टार्ट केलेली आहे. एक बेसिक चॅप्टर निवडलेला आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, आणि बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये आपण स्टार्ट केलेला आहे किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये आपण दोन कॅटेगरी कंप्लीट केल्यात, मायकोप्लाझ्मा आणि आर्केबॅक्टेरिया. ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्यायचे आहेत. डेफिनेटली नीट पॉईंट ऑफ व्ह्यू याचा आपल्याला फायदा होणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी शिवाजी सर बायोलॉजी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक आणि शेअर करायचं आहे. ओके, तर किंगडम मोनेरामध्ये आज आपण सेकंड पार्ट त्याचा स्टार्ट करू. तो आहे यू बॅक्टेरिया. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करतो आहोत यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया यांनाच आपण असं म्हणू शकतो अल्सो कॉल्ड ट्रू बॅक्टेरिया. यूचा अर्थ असतो ट्रू. बाळांनो, यू बॅक्टेरियालाच आपण काय म्हणू शकतो? ट्रू बॅक्टेरिया म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे. यांच्याकडे रिजिड सेल वॉल प्रेझेंट असते. रिजिड सेल वॉल प्रेझेंट असते म्हणजे यांच्या सभोवताली रिजिड सेल वॉल प्रेझेंट असते. आणि ही रिजिड सेल वॉल कुणापासून तयार झाली तर पेप्टाइडो ग्लायकन हा वर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पेप्टाइडो ग्लायकन पासून तयार झाली आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता हे बॅक्टेरिया, काही बॅक्टेरिया मोटाईल असतात आणि काही बॅक्टेरिया नॉन मोटाईल असतात. आता काही बॅक्टेरिया मोटाईल आहेत तर त्यांची मोटिलिटी कशामुळे आहे हे बघणार आहेत आपण. जर समजा त्यांच्याकडे फ्लाजेला प्रेझेंट असेल, इफ फ्लाजेला प्रेझेंट म्हणजे सेलच्या सरफेसवर, बॅक्टेरियाच्या सरफेसवर प्रेझेंट, जर फ्लाजेला प्रेझेंट असेल तर ते बॅक्टेरिया मोटाईल असतात. लक्षात ठेवायचं. इफ फ्लाजेला प्रेझेंट बॅक्टेरिया आर मोटाईल बॅक्टेरिया असतात. लक्षात ठेवायचं. फ्लाजेला प्रेझेंट असेल तर मोटाईल असतात. आणि जर समजा फ्लाजेला अब्सेंट असेल, इफ फ्लाजेला अब्सेंट, आणि जर फ्लाजेला अब्सेंट असेल तर ते कसे असतात? नॉन मोटाईल बॅक्टेरिया असतात. नॉन मोटाईल बॅक्टेरिया. आता फ्लाजेला म्हणजे काय? जर मी असा बॅक्टेरिया रिप्रेझेंट केला तर बॅक्टेरियाच्या सेल वॉलपासून एक फिलामेंट स्ट्रक्चर अराईज झालेलं असतं. ही समजा सेल वॉल कन्सिडर करा आणि या सेल वॉलपासून एक फिलामेंट स्ट्रक्चर अराईज झालेलं असतं. अशा प्रकारे याला आपण काय म्हणतो? फ्लाजेला म्हणतो. हा फ्लाजेला बॅक्टेरियाच्या मोटिलिटीला मदत करतो असं आपल्याला म्हणता येईल. ओके, बॅक्टेरियाचं जर आपण सेल एनव्हलप पाहिलं तर याच्यामध्ये 3 लेयर असतात. जो पहिला लेयर आहे सर्वात बाहेरचा ग्लायकोकॅलिक्स असतो, दुसरा सेल वॉल असतो आणि तिसरा सेल मेम्ब्रेन असतो. ओके, सर्वात बाहेर कोण आहे म्हटलं मी? ग्लायकोकॅलिक्स. यानंतर याच्या आतमध्ये कोण आहे म्हटलं मी? सेल वॉल आहे, सेल वॉल. आणि सेल वॉलच्या आतमध्ये कोण आहे? सेल मेम्ब्रेन आहे. बरोबर. आणि सेल वॉल पासून अराईज झालेलं हे जे स्ट्रक्चर आहे तर या स्ट्रक्चरला आपण म्हणतो फ्लाजेला. ओके, लक्षात ठेवायचं. आणि हे फ्लाजेला बॅक्टेरियाच्या मोटिलिटीसाठी, बॅक्टेरियाला हालचाल करण्यासाठी मदत करतात असं आपण म्हणू शकतो. आता यू बॅक्टेरिया डिस्कस करत असताना आपण महत्त्वाचा टॉपिक जो डिस्कस करणार आहोत तर तो सुरुवातीला घेत आहे मी मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये बॅक्टेरिया फूड कसा ऑब्टेन करतो हे आपल्याला मेन डिस्कस करायचं आहे. आणि मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये बॅक्टेरिया दोन्ही प्रकारचा मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतो, ॲटोट्रॉपिक ॲज वेल ॲज हेटेरोट्रॉपिक. मग मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये आपण याला 2 टाईपमध्ये आपण याला क्लासिफाय करणार आहेत. यस, पहिला जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे तर तो आहे ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया.
आणि ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया हे जे आहेत तर हे बॅक्टेरिया म्हणजे दे प्रिपेअर देअर ओन फूड. असे बॅक्टेरिया आहेत जे दे प्रिपेअर देअर ओन फूड. म्हणजे जे बॅक्टेरिया स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण काय म्हणतो, ॲटोट्रॉप म्हणतो. लक्षात ठेवायचं. ॲटोट्रॉपमध्ये परत 2 टाईप आहेत. ॲटोट्रॉपिक बॅक्टेरियामध्ये परत 2 टाईप आहेत आणि 2 टाईपमध्ये जो पहिला टाईप आहे तर तो आहे फोटो ॲटोट्रॉप्स. फोटो ॲटोट्रॉप्स. आता फोटो ॲटोट्रॉप्सचा अर्थ काय आहे बाळांनो? फोटो ॲटोट्रॉप्स, फोटो म्हणजे लाईट आणि ॲटोट्रॉप म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे. जे बॅक्टेरिया सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये स्वतःचं फूड स्वतः तयार करतात त्यांना आपण म्हणतो फोटो ॲटोट्रॉप्स. म्हणजे याला डेफिनेशन मी असं लिहू शकतो, दे प्रिपेअर देअर ओन फूड in the presence of सनलाईट. म्हणजे सनलाईट वापरून जे स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण काय म्हणतो, फोटो ॲटोट्रॉप्स म्हणतो. आणि फोटो ॲटोट्रॉप्समध्ये मग याचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं मला, फोटो ॲटोट्रॉप कोणते बॅक्टेरिया आहेत तर याचं एक्झाम्पल आहे सायनोबॅक्टेरिया. याचं एक्झाम्पल काय आहे, सायनोबॅक्टेरिया. आणि सायनोबॅक्टेरियालाच आपण काय म्हणतो तर सायनोबॅक्टेरियाला आपण म्हणतो ब्ल्यू ग्रीन अल्गी. काय म्हणतो, ब्ल्यू ग्रीन अल्गी. आणि ब्ल्यू ग्रीन अल्गीमध्ये कोण आहे मग याच्यामध्ये सायनोबॅक्टेरियामध्ये परत एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर एक अनाबिना आहे, सेकंड वन नॉस्टॉक आहे. तर हे सगळे काय आहेत तर हे सायनोबॅक्टेरिया आहेत जे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करू शकतात. आता आपल्याला सायनोबॅक्टेरियाबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे की हा जो सायनोबॅक्टेरिया आहे तर हा नेमका कसा असतो आणि याचा रोल काय आहे हे आपण डिस्कस करणार आहेत. मी स्टार करून पुढची हेडिंग टाकत आहे, कोणती, सायनोबॅक्टेरिया. आणि सायनोबॅक्टेरियामध्ये मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सायनोबॅक्टेरियामध्ये कोण आहे बाळांनो, सायनोबॅक्टेरियामध्ये आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी. सायनोबॅक्टेरियामध्ये कोण आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी. आता सायनोबॅक्टेरिया याचं जर मी हॅबिटेट घेतलं, हॅबिटेट म्हणजे कुठं असतो तो, कुठे राहतो, तर हॅबिटेटमध्ये लक्षात ठेवायचं आहे यस फ्रेश वॉटरमध्ये पण असतो सायनोबॅक्टेरिया. यानंतर मराईन वॉटरमध्ये पण आहे, मराईन वॉटर. त्याचबरोबर टेरेस्ट्रियल अल्गा म्हणून पण ग्रो करतो, और टेरेस्ट्रियल अल्गा आहे, लक्षात ठेवायचं. ओके. सायनोबॅक्टेरिया याचं हॅबिटेट फ्रेश वॉटर किंवा मराईन वॉटर, किंवा टेरेस्ट्रियल अल्गा म्हणून ग्रो करतो, लक्षात ठेवा. याचं जर नेचर पाहिलं आपण, सायनोबॅक्टेरियाचं जर नेचर पाहिलं तर बॅक्टेरिया आहे म्हणजे युनिसेल्युलर आहे, लक्षात ठेवायचं. इट इज युनिसेल्युलर आहे, कॉलोनियल और फिलामेंटस. कॉलोनियल आहे किंवा फिलामेंटस आहे. कॉलोनियलचा अर्थ असतो बाळांनो एका ठिकाणी ग्रुपनं प्रेझेंट असते, ह्या झाल्या कॉलनीज झाल्या ह्या, बरोबर. फिलामेंटस कसा, थ्रेड सारखा आहे असा लॉंग, याला आपण फिलामेंटस म्हणू शकतो. कॉलोनियल किंवा फिलामेंटस या दोन्ही फॉर्ममध्ये हा प्रेझेंट असतो, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर अजून काय सांगता येईल, इट फॉर्म्स अल्गल ब्लूम इन पोल्युटेड वॉटरमध्ये हा ब्लूम तयार करतो. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या ठिकाणी खूप दिवसाचा तलाव असतो आणि त्याच्यामध्ये पाणी साचलेलं असतं आणि ते पाणी सगळं हिरव्या कलरमध्ये दिसायला लागतं आपल्याला. कशामुळं, कारण तिथं ब्ल्यू ग्रीन अल्गीची खूप वाढ झालेली असते, त्यालाच आपण काय म्हणतो तर अल्गल ब्लूम म्हणतो, लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट याचबरोबर अजून आपल्याला सांगता येईल या सायनोबॅक्टेरियामध्ये काही सायनोबॅक्टेरिया हे नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात आणि त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक सेल असतात, त्या नायट्रोजन फिक्सेशनला मदत करतात, लक्षात ठेवायचं आहे. इन सम
some cyanobacteria help for nitrogen fixation some cyanobacteria help for nitrogen fixation due to presence of some special cells called त्या सेलला आपण म्हणतो हेटेरोसिस्ट. काय म्हणतो? हेटेरोसिस्ट. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सायनोबॅक्टेरियामध्ये एक स्पेशल सेल आहे, त्या सेलचं नाव काय? हेटेरोसिस्ट. जी कशाला मदत करते? नायट्रोजन फिक्सेशनला मदत करते आणि नायट्रोजन फिक्स करून प्लांटला प्रोव्हाइड करायला मदत करते. मग कुणामध्ये आहे? कोणते सायनोबॅक्टेरिया ज्यांच्यामध्ये हेटेरोसिस्ट प्रेझेंट आहे? एक्झाम्पल आहे नॉस्टॉक आहे, यानंतर अनाबिना आहे. तर हे जी सायनोबॅक्टेरिया आहेत यांच्यामध्ये या हेटेरोसिस्ट असते, जी नायट्रोजन फिक्सेशन करते आणि प्लांटला नायट्रोजन सप्लाय करण्यासाठी मदत करते. लक्षात ठेवायचं. आता जर मी समजा एक फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया जर मी घेतला, बघा इथं मी लिहितोय फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया. आणि फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया हा जो आहे, तर फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया याचं एक्झाम्पल आपण घेतोय नॉस्टॉक. याचं एक्झाम्पल मी काय घेत आहे? नॉस्टॉक. आणि या नॉस्टॉकची जी डायग्राम दिलेली आहे बुकमध्ये, तर ती डायग्राम जर तुम्ही पाहिली तर ही डायग्राम आपल्याला अशा प्रकारे पाहायला भेटेल. एक यस लेटर सारख्या या सेल आहेत नॉस्टॉकच्या. अशा प्रकारे ही एक डायग्राम आहे आणि या डायग्राममध्ये आपल्याला इथे पाहायला भेटेल, इथे एक स्पेशल सेल प्रेझेंट आहे. या सेलला मी म्हणत आहे हेटेरोसिस्ट. ओके, इथे मी 2 सेल याच्यामध्ये स्पेसिफिक रिप्रेझेंट केलेले आहेत येलो कलरनं. यांना मी काय म्हणत आहे? हेटेरोसिस्ट. म्हणजे हा एक फिलामेंटस नॉस्टॉक आहे आणि याच्या सभोवताली एक स्पेशल सिक्रिशन असतं आणि याला आपण काय म्हणतो? जिलॅटिनस किंवा म्युसिलेजिनस लेयर म्हणतो. लक्षात ठेवायचं. ओके, याच्या सभोवताली एक जिलॅटिनस सीथ प्रेझेंट असते. लक्षात ठेवायचं. म्हणजे जर आपण इथं पाहिलं तर ही जी स्पेसिफिक सेल आहे, तर ही जी सेल आहे स्पेसिफिक येलो कलरमध्ये रिप्रेझेंट केलेली, तर याला आपण म्हणू शकतो हेटेरोसिस्ट. आणि याच्या सभोवताली जे आपल्याला एक सिक्रिशन दिसतं, तर याला आपण म्हणू शकतो म्युसिलेजिनस सीथ. लक्षात ठेवायचं. म्युसिलेजिनस सीथ याच्या सभोवताली प्रेझेंट आहे आणि हा एक फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया आहे. कोणता आहे? तर हा फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया नॉस्टॉक हा आहे. लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे ही याची फिलामेंटस स्ट्रक्चर बॉडी आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची सेल आहे, कोणती? हेटेरोसिस्ट. आणि ही कशाचं काम करते? तर नायट्रोजन फिक्सेशनचं काम करते. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. ओके, यानंतर आता जर अजून एक पॉईंट आपल्याला सांगता येईल की जर आपण हे सायनोबॅक्टेरिया पाहिले तर सायनोबॅक्टेरियाच्या सभोवताली म्युसिलेजिनस म्हणा किंवा जिलॅटिनस सीथ म्हणा असं म्हणू शकतो. या सायनोबॅक्टेरिया सराउंडेड बाय कशानं सराउंड करून ठेवलेले आहेत? सराउंडेड बाय जिलॅटिनस सीथ. ओके, सराउंडेड बाय जिलॅटिनस सीथनं हे सराउंड केलेले आहेत. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे पहिली कॅटेगरी मी सांगितली मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये ॲटोट्रॉपमध्ये पहिला टाईप घेतला मी फोटो ॲटोट्रॉप आणि फोटो ॲटोट्रॉपमध्ये मी घेतला आहे सायनोबॅक्टेरिया. आता मी सेकंड टाईपकडे पुढे जाणार आहे आणि सेकंड टाईप कोणता आहे? तर सेकंड टाईपमध्ये आपल्याला पाहता येईल, इथे आपण घेतला आहे फोटो ॲटोट्रॉप. यानंतर आपण पुढे घेणार आहोत किमो ॲटोट्रॉप्स. आता काही बॅक्टेरिया फोटो ॲटोट्रॉप्स आहेत, काही बॅक्टेरिया हे
किमो ॲटोट्रॉप्स आहेत. ओके, किमो ॲटोट्रॉप्स. आता ॲटोट्रॉप म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे अगेन, बरोबर. आणि किमो म्हणजे केमिकल एनर्जी वापरून. तर किमो ॲटोट्रॉप्समध्ये आपण असं म्हणू शकतो की दे प्रिपेअर their own food. They prepare their own food by using energy, by using chemical energy which is released by oxidation of nitrate, nitrite and ammonia. आणि ही जी एनर्जी असते तर ही एनर्जी याच्यापासून काय तयार केली जाते, ATP तयार केली जाते आणि ही ATP वापरून फूड तयार केलं जातं. म्हणजे किमो ॲटोट्रॉप्स दे प्रिपेअर देअर ओन फूड बाय युझिंग केमिकल एनर्जी विच इज रिलीज बाय ऑक्सिडेशन ऑफ नायट्रेट, नायट्राइट अँड अमोनिया. यस, यांचं ऑक्सिडेशन केलं जातं आणि ATP तयार केल्या जातात आणि ही ATP वापरून हे फूड तयार करतात. लक्षात ठेवायचं आहे. आता नायट्रेट जो असतो तर लक्षात ठेवायचं आहे NO3 हा नायट्रेट असतो. नायट्राइट हा जो आहे तर हा NO2 फॉर्म असतो नायट्राइट. आणि अमोनिया हा जर आपण बघितला तर NH3 असतो. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, आता हे जे किमो ॲटोट्रॉप्स आहेत तर हे किमो ॲटोट्रॉप्स मग कशाचा रोल प्ले करतात तर लक्षात ठेवायचं आहे. यस, हेल्प इन किमो ॲटोट्रॉप हेल्प इन रिसायकलिंग ऑफ न्यूट्रियंट रिसायकल होण्यासाठी मदत करतात. रिसायकलिंग ऑफ न्यूट्रियंट लाईक कोणते न्यूट्रियंट रिसायकल होण्यासाठी मदत करतात. याच्यामध्ये एक सल्फर आहे, यानंतर सेकंड वन फॉस्फरस आहे, यानंतर नायट्रोजन आहे आणि यानंतर आयर्न आहे. म्हणजे हे न्यूट्रियंट रिसायकल होण्यासाठी किमो ॲटोट्रॉप्स आपल्याला मदत करतात. आता किमो ॲटोट्रॉप्सचं मेन फंक्शन काय सांगता येईल तर रिसायकलिंग ऑफ न्यूट्रियंट, याला विसरता येणार नाही तुम्हाला. आणि किमो ॲटोट्रॉपमध्ये मग कोण आहेत तर किमो ॲटोट्रॉप्सचे जर मला एक्झाम्पल्स घ्यायचे म्हटलं, तर एक्झाम्पल्समध्ये लक्षात ठेवायचे किमो ॲटोट्रॉपमध्ये एक्झाम्पल आहे आपल्याकडं ट्रिक आहे साइन कॉस थीटा असतं की नाही. तर हे साइन आहे. साइन म्हणजे कोण आहे तर हा आहे सल्फर बॅक्टेरिया साइन. या आय फॉर कोण असेल आयर्न बॅक्टेरिया आणि एन फॉर कोण आहे तर नायट्रीफाईंग बॅक्टेरिया. म्हणजे अशा प्रकारे हे 3 टाईपचे बॅक्टेरिया किमो ॲटोट्रॉप आहेत. सल्फर बॅक्टेरियाचं जर मी एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर सल्फर बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे थायोबेसिलाई. सल्फर बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे थायोबेसिलाई. आयर्न बॅक्टेरियाचं जे एक्झाम्पल आहे तर याचं एक्झाम्पल आहे फेरोबेसिलाई. आणि यानंतर नायट्रीफाईंग बॅक्टेरियाचं एक्झाम्पल घेतलं आपण तर ती आहे नायट्रोसोमोनास. साइन ही ट्रिक आहे किमो ॲटोट्रॉपसाठी. यस, सल्फर बॅक्टेरिया, आयर्न बॅक्टेरिया आणि नायट्रीफाईंग बॅक्टेरिया, यस, हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नेक्स्ट, आता किमो ॲटोट्रॉप नंतर सेकंड कॅटेगरीकडे जातो आपण. सेकंड कॅटेगरीकडे दुसरा जो टाईप आहे बॅक्टेरियाचा तर तो आहे हेटेरोट्रॉप्स. आणि हेटेरोट्रॉप्समध्ये आपल्याला सांगता येईल हेटेरोट्रॉपमध्ये आपल्याला सांगता येईल हे मोस्ट अबुंडंट बॅक्टेरिया आहेत. पॉईंट नंबर 1. सेकंड, मोस्ट अबुंडंट बॅक्टेरिया. हेटेरोट्रॉप काय आहेत? मोस्ट अबुंडंट बॅक्टेरिया आहेत. मेजॉरिटी इम्पॉर्टंट डिकम्पोजर आहेत. मेजॉरिटी आर इम्पॉर्टंट
डिकम्पोजर आहेत. लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट डिकम्पोजर आहेत, म्हणजे मोस्ट अबुंडंट आहेत, डिकम्पोजर आहेत. डिकम्पोजर म्हणजे काय सर, जेही पडलेले ॲनिमल्स आहेत, डेड बॉडी आहेत, मेलेले ॲनिमल्स, त्यांचं डिकम्पोजिशन करण्याचं काम हे करतात. झाडाचा पाला जो पडलेला असतो, जेही रिमेनिंग पार्ट ऑफ प्लांट अँड ॲनिमल आहेत, त्यांचं डिकम्पोजिशन करायला हेटेरोट्रॉप आपल्याला मदत करतात. लक्षात ठेवायचं. यस, यानंतर हेटेरोट्रॉपमध्ये आपल्याला सांगता येईल की हेटेरोट्रॉपचं आणि ह्युमनचं एक खूप चांगलं रिलेशन आहे. काही हेटेरोट्रॉप हे ह्युमनसाठी यूजफुल आहेत, त्याचबरोबर काही हेटेरोट्रॉप हे ह्युमनला डिसीज पण कॉज करतात. मग आपण हेटेरोट्रॉपमध्ये नेक्स्ट वन घेऊ शकतो मी, यूजफुल हेटेरोट्रॉप्स. बरोबर, यूजफुल हेटेरोट्रॉप्स. आता यूजफुल हेटेरोट्रॉप्समध्ये कोण आहेत, जे ह्युमनला यूजफुल आहेत. आता हेटेरोट्रॉप म्हणजे अगोदर तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे, हेटेरोट्रॉप म्हणजे काय आहेत, तर दे डिपेंड ऑन अदर ॲनिमल फॉर दिअर फूड, म्हणजे जे फूडसाठी दुसऱ्यावर डिपेंड आहेत, जे स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाहीत, त्यांना आपण म्हणू शकतो. म्हणजे मी इथं हेटेरोट्रॉपबद्दल सांगितलं, मोस्ट अबुंडंट बॅक्टेरिया आहेत, मेजॉरिटी आर इम्पॉर्टंट डिकम्पोजर आहेत. यानंतर मी असं म्हणू शकतो, दे डिपेंड ऑन other organisms or dead and decaying matter for their food. म्हणजे फूडसाठी हे दुसऱ्यावर डिपेंड आहेत, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. पहिल्या कॅटेगरीमध्ये आपण ॲटोट्रॉप घेतले होते. ॲटोट्रॉपमध्ये फोटो ॲटोट्रॉप आणि किमो ॲटोट्रॉप, आणि इथं आपण घेतलेत हेटेरोट्रॉप. हेटेरोट्रॉप हे यस फूडसाठी कशावर डिपेंड आहेत, अदर ऑर्गॅनिझमवर डिपेंड आहेत किंवा डेड अँड डिकेइंग मॅटरवर डिपेंड आहेत, हे लक्षात येणं आवश्यक आहे. यानंतर पुढचा टॉपिक मी घेत आहे की हे जे हेटेरोट्रॉप आहेत, तर हे आपल्याला काही यूजफुल आहेत आणि काही पॅथोजेनिक आहेत. मग मी नेक्स्ट टॉपिक घेतलेला आहे यूजफुल हेटेरोट्रॉप. आता यूजफुल हेटेरोट्रॉपमध्ये आपल्याला माहीत असलेले एक्झाम्पल घेऊ आपण. मी याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल घेतो कर्ड. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण कर्ड. सर्वांना माहीत आहे, सर्वांच्या घरी दही बनवलं जातं. आता कर्ड मेकिंगमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करणारा जो बॅक्टेरिया आहे, तर तो कोणता आहे, लॅक्टोबेसिलाई. लक्षात ठेवायचं आहे, लॅक्टोबेसिलाई हा कर्ड मेकिंगमध्ये माणसासाठी यूजफुल आहे. यानंतर दुसरं एक्झाम्पल मला घेता येईल अँटीबायोटिक्स. आजारी पडल्यानंतर डॉक्टर्स अँटीबायोटिक्स देतात, बरोबर ना. आणि हे जे अँटीबायोटिक्स आहेत वेगवेगळ्या, तर वेगवेगळ्या बॅक्टेरियापासून तयार केलेले आहेत. जसं की स्ट्रिप्टोकोकाय आहे, तर स्ट्रिप्टोकोकायपासून हे तयार केलेले आहेत. लक्षात ठेवायचं अँटीबायोटिक. यानंतर काही बॅक्टेरिया आहेत जे नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. आणि नायट्रोजन फिक्सेशनला मदत करणारा जो बॅक्टेरिया आहे, तर तो आहे रायझोबियम. लक्षात ठेवायचं, रायझोबियम हा काय आहे, तर नायट्रोजन फिक्सेशन करणारा बॅक्टेरिया आहे, आणि हा रूट नोडूल तयार करून नायट्रोजन फिक्सेशन करतो. रूट नोडूल. भुईमुंग पाहिला असेल तुम्ही, भुईमुगाचा वेल उपटला तर त्याच्या रूटवर गाठी आलेल्या असतात, आणि त्या गाठी म्हणजे रूट नोडूल असतात, आणि त्या रायझोबियमनं तयार केलेल्या असतात नायट्रोजन फिक्सेशनसाठी. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे हे यूजफुल बॅक्टेरिया आहेत. आता काही असे बॅक्टेरिया आहेत जे बॅक्टेरिया ह्युमनला डिसीज कॉज करतात. म्हणजे आपण घेऊ शकतो डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया. आता डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया जर आपण घेतले, तर हे डिसीज कुणाला कॉज करतात, तर लक्षात ठेवायचं आहे, हे डिसीज कॉज करतात प्लांट्सला, ॲनिमल्सला, यानंतर पेट्स असतील, पाळीव प्राणी असतील, यानंतर क्रॉप असेल, तर हे सगळे प्लांट असतील, ॲनिमल असेल, पेट्स असतील किंवा क्रॉप असतील, यांना हे डिसीज कॉज करतात. आता जर आपण काही एक्झाम्पल्स घ्यायचे म्हटलं, तर सर्वांना माहीत आहे कॉलेरा माहीत आहे, कॉलेरा म्हणतो आपण, बरोबर. आणि कॉलेरा हा कोणता बॅक्टेरिया आहे, तर लक्षात ठेवायचे विब्रिओ कॉलेरी हा बॅक्टेरिया हा डिसीज कॉज करतो. लक्षात ठेवायचं. यानंतर सर्वांना माहीत आहे टायफॉइड. आणि टायफॉइड हा जो बॅक्टेरिया
टायफॉईड हा जो डिसीज आहे ह्याला कोण कॉज करतं, तर याला कॉज करतो साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी हा आहे, लक्षात ठेवा. यानंतर नेक्स्ट वन आहे टिटॅनस. माहिती आहे सर्वांना टिटॅनस. आणि टिटॅनस हा जो रोग आहे तर हा डिसीज कोण कॉज करतं, तर हा कॉज करतो क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. लक्षात ठेवायचे, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी हा बॅक्टेरिया हा डिसीज कॉज करतो. यानंतर अजून एक मी इथं लिहितो, ती 4 नंबरचा जो डिसीज आहे तर तो आहे एक सिट्रस कँकर. सिट्रस कँकर. आणि सिट्रस कँकर हा जो डिसीज आहे तर हा तुम्ही लिंबू पाहिलं असेल, लिंबू सिट्रस, त्याच्यावर काळे डाग असतात, तर त्याला आपण सिट्रस कँकर म्हणतो. आणि याला कोण कॉज करतो, तर याला कॉज करतो झॅन्थोमोनास ॲक्झॅनोपोडिस. लक्षात ठेवायचं, झॅन्थोमोनास ॲक्झॅनोपोडिस हे पी आहे, लक्षात ठेवायचं. तर सिट्रस कँकर हा बॅक्टेरिया कॉज करतो, लक्षात ठेवायचे. म्हणजे अशा प्रकारे काही बॅक्टेरिया ह्युमनसाठी युजफुल आहेत, तर काही बॅक्टेरिया ह्युमनला वेगवेगळे डिसीजेस पण कॉज करतात, हे आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे. नेक्स्ट यानंतर पुढचा आपण टॉपिक घेता येईल. आता मी बाळांनो तुमच्या लक्षात घ्या, मी मोड ऑफ न्यूट्रिशन शिकवत होतो आणि मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये मी ॲटोट्रॉप पहिली कॅटेगरी, हेटेरोट्रॉप दुसरी कॅटेगरी. ॲटोट्रॉपमध्ये 2, फोटो ॲटोट्रॉप आणि किमो ॲटोट्रॉप, आणि हेटेरोट्रॉपमध्ये मी सेकंड टॉपिक हा घेतला, लक्षात घ्यायचं. यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू शकतो याचं मोड ऑफ रिप्रोडक्शन. आता मोड ऑफ रिप्रोडक्शन जर आपण पाहिलं याचं, तर मोड ऑफ रिप्रोडक्शन बॅक्टेरियाचं वेगवेगळ्या प्रकारचं रिप्रोडक्शन बॅक्टेरिया दाखवू शकतो. मोड ऑफ रिप्रोडक्शन मी फर्स्ट वन घेत आहे. मेनली बायनरी फिशन आपल्याला पाहायला भेटतं. काय पाहायला भेटतं? बायनरी फिशन. मेन मोड ऑफ रिप्रोडक्शन काय आहे? मेनली काय होतं बॅक्टेरियामध्ये? बायनरी फिशन होतं. बायनरी फिशन म्हणजे काय होतं? एका बॅक्टेरियाचे 2 भाग होतात आणि प्रत्येक बॅक्टेरिया सेपरेट तयार होतो, न्यू तयार होतो आणि सर्वाईव्ह करतो. मग बायनरी फिशनमध्ये जर आपण पाहिलं, जर मी इथं एक बॅक्टेरिया घेतला, अशा प्रकारे मी इथं अशा प्रकारे हा एक बॅक्टेरिया घेतला आहे. या बॅक्टेरियामध्ये मी बाहेरच्या साईडला एक कवरिंग रिप्रेझेंट करत आहे. अशा प्रकारे हा बॅक्टेरिया डिवाइड होतोय, असा बॅक्टेरिया आपल्याला इथं दाखवता येईल, लक्षात घ्या. आणि याच्या आतमध्ये याचं काय आहे, तर हे जेनेटिक मटेरियल आहे, लक्षात घ्यायचं. याचं हे काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजे DNA जो आहे, याचा DNA हा रिप्लिकेट झालेला आहे आणि DNAच्या 2 कॉपी तयार झाल्यात आणि 2 बॅक्टेरियामध्ये पास झाल्यात, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इथं जर मी लेबलिंग करायचं म्हणलं, तसं बाहेर याला मी सेल वॉल दाखवणार आहे. बाहेरच्या साईडला सेल वॉल आहे. सेल वॉलच्या आतमध्ये काय असतं? सेल मेम्ब्रेन असतं. यानंतर हा जो आहे त्याचा सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA आहे. सर्क्युलर म्हणत आहे, लक्षात ठेवायचं, सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA. आणि इथं हा एक बॅक्टेरिया मधून फरो डेव्हलप झाला आहे आणि याच्यापासून आता हा सेपरेट होणार 2 बॅक्टेरिया तयार होणार आहेत. आणि याला मी नाव देत आहे डिवायडिंग बॅक्टेरिया. लक्षात ठेवायचं आहे, बॅक्टेरिया, डिवायडिंग बॅक्टेरियम किंवा बॅक्टेरिया असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हा डिवाइड होणारा बॅक्टेरिया आहे. कोणत्या प्रोसेसनं डिवाइड होत आहे बाळांनो? बायनरी फिशन. कोणत्या प्रोसेसनं डिवाइड होत आहे? बायनरी फिशन. बॅक्टेरियामध्ये मेनली काय राहतं, तर बायनरी फिशन असतं, लक्षात ठेवायचं. ओके. यानंतर सेकंड टाईप जो आहे तर तो आहे समटाईम्स. काही बॅक्टेरिया काय करतात? sometimes by producing spores. समटाईम्स काही बॅक्टेरिया स्पोअर्स तयार करतात आणि रिप्रोडक्शन दाखवतात. आणि स्पोअर कधी तयार करतात, तर लक्षात ठेवायचं अनफेवरेबल कंडिशनमध्ये.
ओके, तर समटाईम बाय प्रोड्युसिंग द स्पोअर लक्षात ठेवायचं आहे. आणि स्पोअर कधी तयार करतात तर अनफेवरेबल कंडिशनमध्ये तयार करतात, लक्षात घ्यायचं आहे. आणि याचं जर मला एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं, स्पोअर तयार करून रिप्रोडक्शन दाखवतं, तर याच्यामध्ये फेमस एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम. फेमस एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम. आणि हा जो प्लाझ्मोडियम आहे, हा प्लाझ्मोडियम कुणाचा पॉझिटिव्ह एजंट आहे तर सर्वांना माहीत आहे मलेरिया. यस, मलेरिया हा जो डिसीज आहे त्याचा पॉझिटिव्ह एजंट कोण आहे? प्लाझ्मोडियम. आणि प्लाझ्मोडियम याच्यामध्ये स्पोअर तयार करून रिप्रोडक्शन होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर पहिला टाईप बायनरी फिशन, मेनली समटाईम्स बाय प्रोड्युसिंग द स्पोअर. आणि त्यानंतर थर्ड वन आहे सेक्सुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे. सेक्सुअल, यस, सेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये यस DNA ट्रान्सफर मेथड वापरली जाते, लक्षात ठेवायचं. यस, सेक्सुअल मेथडमध्ये काय केलं जातं? DNA ट्रान्सफर केला जातो. आणि DNA ट्रान्सफर केला जातो म्हणजे नेमकं काय आहे तर सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये अगेन 3 प्रकारे हे रिप्रोडक्शन घडवून आणलं जातं. मग फर्स्ट वन इथं जे आहे तर हे आहे ट्रान्सफॉर्मेशन. आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आहे तर जो बॅक्टेरिया आहे तर तो बॅक्टेरिया सराउंडिंगमध्ये प्रेझेंट असलेलं जेनेटिक मटेरियल घेतो. म्हणजे मी असं म्हणलं की हा एक बॅक्टेरिया आहे आणि या बॅक्टेरियाच्या सभोवताली हे एक जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे. हे काय आहे? एक जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे असं कन्सिडर करतो. तर हा बॅक्टेरिया याच्या सराउंडिंगमध्ये प्रेझेंट असलेलं जेनेटिक मटेरियल आतमध्ये घेतो. याच्या सराउंडिंगमध्ये प्रेझेंट असलेलं जेनेटिक मटेरियल हे सराउंडिंगमध्ये कुठून आलं? समजा एखादा बॅक्टेरिया डेड झाला तर त्याच्यातून जे बाहेर जेनेटिक मटेरियल निघतं, DNA निघतो, तर तो DNA याच्या आतमध्ये येतो आणि याच्या आतमध्ये हा DNA आलेला आहे. मग याच्यामध्ये जर बाहेरचा DNA आला तर डेफिनेटली या बॅक्टेरियाचे जे फिनोटायपिक कॅरेक्टर आहेत, जिनोटाईप आणि फिनोटाईप चेंज होईल आणि एक नवीन फॉर्मचा बॅक्टेरिया तयार होईल असा अर्थ आहे. ट्रान्सफॉर्मेशनबद्दल काय सांगता येईल? यस, ट्रान्सफॉर्मेशनमध्ये DNA ट्रान्सफर into bacteria from surrounding. ओके, सराउंडिंगमधून जर DNA घेत असेल बॅक्टेरिया तर त्याला आपण काय म्हणू? यस, ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. यानंतर ट्रान्सफॉर्मेशन नंतर जी सेकंड मेथड आहे तर ती आहे कंजुगेशन. आणि कंजुगेशनमध्ये आपल्याला सांगता येईल कंजुगेशनमध्ये काय असतं तर हा समजा एक बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियावर एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणायचं पिलाय. हा दुसरा बॅक्टेरिया आणि याचं पण ट्यूब लाईक स्ट्रक्चर, त्याला पण आपण काय म्हणतो? पिलाय म्हणतो. यस, हा बॅक्टेरिया याच्या आतमध्ये हे त्याचं जेनेटिक मटेरियल, हे जेनेटिक मटेरियल काय करतं? हे जेनेटिक मटेरियल त्याची स्वतःची कॉपी तयार करतं. आणि ही तयार केलेली जी कॉपी आहे यानं, तर ही कॉपी या पिलायच्या माध्यमातून याच्या बॉडीमध्ये यस रिलीज केली जाते. या पिलायच्या माध्यमातून याच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर केली जाते. बरोबर, म्हणजे याचं जेनेटिक मटेरियल हे इकडं ट्रान्सफर व्हायला आहे. कुणाच्या मदतीनं? पिलायच्या मदतीनं. पिलायच्या मदतीनं. याला म्हणायचं कंजुगेशन. म्हणजे हा एक बॅक्टेरिया आहे, हा दुसरा बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियावर काय आहे? पिलाय. आणि पिलायच्या मदतीनं एका बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये चाललंय, याला म्हणायचं कंजुगेशन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो कंजुगेशनला मी काय म्हणत आहे? कंजुगेशनला म्हणत आहे DNA ट्रान्सफर फ्रॉम one bacteria to another bacteria. One bacteria to another bacteria with the help of कोणाच्या मदतीनं? with the help of pili or through pili म्हणलं तरी चालेल. पिलायच्या माध्यमातून हे जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होतंय, त्याला आपण काय म्हणतो? कंजुगेशन म्हणतो, लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट, कंजुगेशन नंतर जी तिसरी मेथड आहे DNA ट्रान्सफर करण्याची तर ती आहे ट्रान्सडक्शन.
ट्रान्सडक्शन. आणि ट्रान्सडक्शन आपण कशाला म्हणतो, तर ट्रान्सडक्शनमध्ये लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये काय असतं तर हा एक बॅक्टेरिया आहे आणि या बॅक्टेरियावर येऊन बॅक्टेरियोफेज बसतो. बॅक्टेरियोफेज याचं हे जे स्ट्रक्चर आहे अशा प्रकारे हे स्ट्रक्चर असतं बॅक्टेरियोफेजचं, आपल्याला माहीत आहे. आणि हा जो बॅक्टेरियोफेज आहे, हा बॅक्टेरियोफेज याच्याकडं असलेलं जे जेनेटिक मटेरियल आहे याचं, तर हे जेनेटिक मटेरियल याच्यामध्ये रिलीज करतो. म्हणजे जेनेटिक मटेरियल बॅक्टेरियोफेजचं याच्यामध्ये, आणि बॅक्टेरियोफेजनं दुसऱ्या बॅक्टेरियाकडून आणलेलं असतं, लक्षात ठेवायचे. मग ट्रान्सडक्शनमध्ये इथं कोण आहे मला सांगा, हा आहे बॅक्टेरियोफेज. हा कोण आहे, हा आहे दुसरा बॅक्टेरिया. मग आपण बॅक्टेरियोफेजनं जेनेटिक मटेरियल कोणामध्ये रिलीज केलं, बॅक्टेरियामध्ये. यस, याला म्हणायचं ट्रान्सडक्शन. म्हणजे डीएनए ट्रान्सफर इंटू डीएनए ट्रान्सफर इंटू बॅक्टेरिया बाय बॅक्टेरियोफेज इट्स कॉल्ड याला आपण म्हणू ट्रान्सडक्शन. म्हणजे डीएनए कोण ट्रान्सफर करायला आहे, बॅक्टेरियोफेज ट्रान्सफर करायला आहे, त्याला आपण काय म्हणू, ट्रान्सडक्शन. बरं सर, इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन कुठं आलं, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डीएनए ट्रान्सफर हा महत्त्वाचा रोल आहे. आणि डीएनए ट्रान्सफर झाला त्याचं जीनोटाईप बदलेल, जीन बदलल्या तर फिनोटाईप बदलेल आणि त्यामुळं न्यू फॉर्म ऑफ बॅक्टेरिया तयार होईल. म्हणून याला अंडर द सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण या 3 प्रोसेस पाहतो, यस, ट्रान्सफॉर्मेशन, कंज्युगेशन आणि ट्रान्सडक्शन. अशा या 3 प्रोसेस आपल्याला समजल्या पाहिजेत. मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे अशा प्रकारे किंगडम मोनेरामध्ये जो सेकंड टाईप होता यू बॅक्टेरियामध्ये आपण काय पाहिलं, सुरुवातीला यू बॅक्टेरियाचे काही थोडे इंट्रोडक्टरी पॉईंट पाहिले. त्यानंतर यू बॅक्टेरियामध्ये आपण मोड ऑफ रिप्रोडक्शन पाहिलं. मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये ॲटोट्रॉप आणि हेटेरोट्रॉप. ॲटोट्रॉपमध्ये फोटोसिंथेटिक आणि किमो ॲटोट्रॉप्स असे 2 क्लास पाहिले. आणि हेटेरोट्रॉपमध्ये आपण कंप्लीट कोण आहेत हेटेरोट्रॉप, त्यांचे यूज, ते डिसीज कोण कॉज करतात, आणि त्यानंतर मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये मेनली बायनरी फिशन, समटाइम्स पुअर फॉर्मेशन इन अनफेवरेबल कंडिशन, आणि थर्ड वन बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ डीएनए ट्रान्सफर. बरोबर. तर इथं किंगडम मोनेरा हा कंप्लीट होतो. पण एक टॉपिक अजून बाकी आहे, तो मला घेणं आवश्यक आहे, जो आपण सेल चॅप्टरमध्येही घेतो. पण आता इथं मी कंप्लीट करण्याच्या अगोदर हा एक टॉपिक आपण इथं कंप्लीट करू. तर मी नेक्स्ट टॉपिक घेत आहे टाईप ऑफ बॅक्टेरिया. आणि टाईप ऑफ बॅक्टेरियामध्ये ऑन द बेसिस ऑफ सेप. बॅक्टेरियाचा सेप कसा आहे याच्या बेसिसवर त्यांचे 4 टाईप 4 पार्टमध्ये त्यांना क्लासिफाय केलेलं आहे. टाईप ऑफ बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ सेप. आता यामध्ये जर मी पहिला टाईप घेतला, फर्स्ट टाईप, थोडं समोर पहा. फर्स्ट टाईप जो आहे तर तो आहे कोकाय. ओके, कोकाय. आणि कोकायचं जर मी सिंग्युलार घेतलं, तर कोकायचं सिंग्युलार असतं कोकस. कोकायचं सिंग्युलार काय आहे, कोकस. आणि जे कोकाय आहेत तर ते कसे आहेत, तर बाळांनो हे अशा प्रकारे असतं. मग कसे आहेत मला सांगा, यांचा शेप जर पाहिला तर स्पेरिकल शेप आहे. यस, कसा आहे, स्पेरिकल शेपमध्ये प्रेझेंट आहेत, लक्षात ठेवायचं, स्पेरिकल शेपमध्ये प्रेझेंट आहेत. यानंतर याचं जर मी एक्झाम्पल घेतलं तर याचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण स्ट्रिप्टोकोकाय, किंवा याचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण स्टॅफायलोकोकाय. स्ट्रिप्टोकोकाय किंवा स्टॅफायलोकोकाय हे याचे एक्झाम्पल आहेत, लक्षात घ्या. कोकाय स्पेरिकल इन शेप. यानंतर सेकंड कॅटेगरी आहे बेसिली. आणि बेसिलाय हे जे आहेत तर यांचं जे सिंग्युलार आहे तर यांचं सिंग्युलार येतं बेसिलस. ओके, याचं सिंग्युलार काय आहे, बेसिलस आहे. आणि यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, यांचा जर आपण शेप पाहिला तर यांचा शेप आपल्याला अशा प्रकारे पाहायला भेटतो. थोडंसं इथं बल्ज करत आहे, अशा प्रकारे या शेपमध्ये हे प्रेझेंट असतात. आणि हे जो शेप आहे
टिपला थोडेसे बल्ज झालेले आहेत. तर यांचा शेप कसा दिसत आहे आपल्याला, तर लक्षात ठेवायचं हे असतात रॉड शेप. कसे आहेत हे, रॉड शेपमध्ये प्रेझेंट असतात. आणि रॉड शेपमध्ये इथं जे मी सर्कल करून इथं गोल केलेलं आहे, तर हे काय रिप्रेझेंट करतात, तर हे त्यांच्यामध्ये तयार झालेले स्पोअर आहेत जे रिप्रोडक्शनसाठी मदत करतात. लक्षात ठेवायचं. मग याचं जर मी एक्झाम्पल घेतलं, यस बेसिलायचं जर एक्झाम्पल घेतलं, तर याचं एक्झाम्पल आहे लॅक्टोबेसिलाय. लॅक्टोबेसिलाय यस दही तयार करण्यासाठी आपण जो बॅक्टेरिया वापरतो, तर तो लॅक्टोबेसिलाय हे याचं एक्झाम्पल आहे. पहिला क्लास कोणता, कोकाय. दुसरा कोणता, बेसिलाय. यानंतर जो तिसरा क्लास आहे सेपच्या बेसिसवर, तर तो आहे विब्रिओ. नेक्स्ट जो क्लास आहे तर तो कोणता आहे मला सांगा, तर तो आहे विब्रिओ. आणि विब्रिओ हा जो आहे, तर विब्रिओ अगेन हे प्लुरल आहे. विब्रिओचं जर आपण सिंग्युलर घेतलं, तर विब्रिओचं सिंग्युलर आहे विब्रियम. लक्षात ठेवायचं, विब्रिओचं सिंग्युलर आहे विब्रियम. यस हे सिंग्युलर आहे. हे कसे आहेत तर लक्षात घ्या, यांचा जर आपण शेप पाहिला तर अशा प्रकारे शेप आहे यांचा. ओके, अशा प्रकारे शेप आहे. कसा दिसत आहे, तर हे एक स्ट्रक्चर तुम्हाला कॉमा शेप दिसत असेल. म्हणजे यांचा जो शेप आहे तर हा कसा आहे, कॉमा शेप आहे. कॉमा शेपमध्ये हे प्रेझेंट असतात. लक्षात ठेवायचं. आणि विब्रिओ कॉलरी याचं जे एक्झाम्पल आहे, याचं एक्झाम्पल आहे विब्रिओ कॉलरी. ओके, विब्रिओ कॉलरी हे काय आहेत, कॉमा शेप आहेत, हे लक्षात येणं आवश्यक आहे. आणि लास्ट जो शेप आहे बॅक्टेरियाचा, तर तो आहे स्पायरिला. स्पायरिला हा प्लुरल आहे आणि याचं जर सिंग्युलर मी घेतलं तर ते येणार आहे स्पायरिलम. स्पायरिला आणि स्पायरिलम हे आपण पाहू शकता. आणि यामध्ये याचा जो शेप आहे, तर हा शेप आपल्याला अशा प्रकारे पाहायला भेटेल. ओके, याचे हे फ्लॅजेला आहेत आणि अशा प्रकारे हे फ्लॅजेला आहे त्याचा, फ्लॅजेला. यस, आणि हे स्पायरल शेपमध्ये आहेत. म्हणून मी यांचा शेप जो आहे, तर यांचा जो शेप आहे, तर तो शेप कसा आहे, तर स्पायरल शेप आहे. स्पायरल शेप आहे. आणि स्पायरल शेपमध्ये मग एक्झाम्पल जर मी घेतलं याचं, तर याचं जे एक्झाम्पल आहे, तर याचं एक्झाम्पल आहे ट्रिपॅनोमा पॅलिडम. ट्रिपॅनोमा पॅलिडम. आणि ट्रिपॅनोमा पॅलिडम हे कोण आहे, तर हा एक सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, सिफिलिस. त्याचा हा पॉझिटिव्ह एजंट आहे. कोणाचा पॉझिटिव्ह एजंट आहे म्हणलं मी, यस सिफिलिसचा पॉझिटिव्ह एजंट आहे. आणि सिफिलिस काय आहे, तर जसा एड्स आहे तशा प्रकारे एक सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. कोणता, सिफिलिस. बरोबर. तर सेपच्या बेसिसवर कोकस, बॅसिलस, विब्रियम आणि स्पायरलम असे 4 सेपच्या बेसिसवर बॅक्टेरियाचे क्लास आहेत. हे आपल्याला येणं आवश्यक आहे. याचबरोबर किंगडम मोनेरा हा पहिला किंगडम इथं कंप्लीट केलेला आहे. 100% NCERT लाईन टू लाईन विथ कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.